जर इकॉनॉमिस्ट सांगतोय किंवा एक असा माणूस सांगतोय की ज्याचं फायनान्स नॉलेज आहे, हा तुम्ही त्याचं ऐका, पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एक गोष्ट सांगतात आणि त्याचा सुद्धा प्रभाव, सोशल मीडियाचा प्रभाव शेअर मार्केटवर पडतो. नाही खरं आहे ना. आता तू शेअर मार्केटचं म्हणलं ना, बघ आता काय माझ्या ऑफिसला पण बरेच लोक येतात आणि सहज बोलता बोलता काही लोक म्हणतात अरे यार आज मार्केट खूप पडलं, आणि त्याच्यावरती लोक 15-20 मिनिट चर्चा करतात. हो, असं झालं, तो तसं म्हटला, याच्यामुळे मार्केट पडलं, याचा शेअर पडला, याचं हे झालं. आपण सहज त्यांना विचारा यार तुमची किती इन्व्हेस्टमेंट आहे. तर माझ्या आतापर्यंत नॉलेजमध्ये जे लोक शेअर मार्केटवरती गप्पा मारतात ना, त्यातल्या 90% लोकांची शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच नसते. मग हा टाइमपासचा प्रकार नाही, ते काय मला सांग. किंवा ज्याचा 1 रुपया तिथं गुंतवलं नाही, अरे तो पडू मार्केट का उतरू, तुमच्या बोलण्याने काय फरक पडणार. हा जर समजा एखाद्या व्यक्तीने, समजा राकेश झुनझुनवाल्याच्या परिवाराने सांगितलं की असं असं त्यांनी स्टेटमेंट दिलं, आपण समजू शकतो बघ त्यांचे करोडो रुपये लागलेले आहेत. पण ज्याचा 1 रुपया लागला नाही, पण तो इतका दांगडू करतो, त्याचाही टाइमपास करतो, आणि आपल्यासारखे कोणी जर इन्व्हेस्टमेंट करणारे असतील ना, तर त्याला पण डिस्टर्ब करून टाकतो.